हॅलो बॉयज, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 3.1 मधले दोन एक्झाम्पल बघितले, पहिला आणि दुसरा. बरोबर. आता या व्हिडिओमध्ये आपण समोरचे एक्झाम्पल बघणार आहे आणि आता यामधले काही एक्झाम्पल तुम्हाला पण सॉल्व्ह करावं लागणार आहे. काही एक्झाम्पल मी घेणार, काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला ते जमणार नाही. तर तुम्हाला घरी प्रॅक्टिस करावं लागणार आहे. राहिलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे, कारण कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सिलेबस कंप्लीट करायचं आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता बघू. एक्झाम्पल नंबर 3. इंटिग्रेट करायला सांगितलेलं आहे. जर इंटिग्रेशन सिम्बॉल दिलेला असेल तर आपल्याला इंटिग्रेशन सिम्बॉल घ्यायची गरज नसते, परंतु इथे इंटिग्रेशन सिम्बॉल दिलेले नाही, इंटिग्रेट करायला सांगितलं. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स. तर नंबर 3 एक्झाम्पल काय सांगतं, तर i इक्वल टू आय मीन्स इंटिग्रेशन, i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता हे फंक्शन वेगवेगळे आहे, तर ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण 3 इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस 4 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स मायनस 7 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आता या ठिकाणी सर्व फंक्शन वेगवेगळे आहे, सेपरेट आहे. सेपरेट आहे तर मग आपण काय करणार, सेपरेट इंटिग्रेशन. काय ना इंटिग्रेशन ऑफ. आता इथं 3 पार्ट कॉन्स्टंट मल्टिप्लाय मध्ये येतं, 3 पहिलेच बाहेर घेऊन टाकू आपण. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू dx मायनस, इथं मायनस म्हणून मायनस इंटिग्रेशन. आता इथं आपण 4 न्यूमरेटर मध्ये म्हणजे मल्टिप्लाय मध्ये, तर 4 बाहेर घेतल्यानंतर काय येणार आतमध्ये 1 अपॉन एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इंटू रूट ऑफ एक्स आणि मायनस इथं 7 आहे, इंटिग्रेशन ऑफ 7 इंटू dx. इथं 7 पण बाहेर घेऊ शकतो आपण किंवा म्हणजे 7 बाहेर घेतलं तर नंतरच्या स्टेप मध्ये घेऊ आपण बाहेर, कारण 7 कॉन्स्टंट आहे. इथं 1 dx पाहिजे आपल्याला, 7 बाहेर घेतल्यानंतर 1 राहणार. आता या ठिकाणी पहा सेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला. सेक स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, tan x चा. तर tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, तर सेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन tan x येणार, म्हणजे सेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. 1 अपॉन x चं इंटिग्रेशन, 1 अपॉन x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, त्यालाच प्रश्न विचारायचा कशाचं आहे, log x. log x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, 1 अपॉन x चं इंटिग्रेशन log x. तशाच प्रकारे आता इथं 1 अपॉन x इंटू रूट ऑफ x आहे. अशा प्रकारचं फंक्शन आपण बघितलंच नाही, मग याला काय करावं लागेल, सिम्प्लिफाय करावं लागेल, नंतरच आपण त्याचं इंटिग्रेशन काढू शकतो. आता इथं 7 बाहेर घेतलं तर 1 dx राहणार आतमध्ये, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन करू शकतो. फक्त या फंक्शनला आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, नंतर या सर्वांचं काढू शकतो आपण. काय करता येईल, 3 इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू dx मायनस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ. आता इथं x इंटू रूट ऑफ एक्स, तो रूट ऑफ एक्स ला पण आपण रूट मीन्स पॉवर 1/2, म्हणजे याला काय करणार आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी x इंटू एक्स पॉवर 1/2. आता इथं पहा याचं पॉवर किती आहे, 1, म्हणजे बेस इज सेम. पॉवरचं काय होणार, इथं मल्टिप्लाय होत असेल तर पॉवरची करतो आपण ऍडिशन इंटू dx. इंटिग्रेशन ऑफ 7 बाहेर घेतलं, काय झालं आतमध्ये 1 dx इक्वल टू 3 इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू dx मायनस 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ. आता x बेस इज सेम, बेस इज सेम, x पॉवर ऑफ 1 इथं आणि इंटू x पॉवर ऑफ 1/2. तर x इज एज इट इज, पॉवरची काय होणार ऍडिशन 1 प्लस 1/2, 1.5 मीन्स 1 प्लस 1/2. बेस इज पॉवर इथं डिवाइड मध्ये 1, डिनोमिनेटरचं म्हणलं 2 into 1 2, फर्स्ट क्रॉस मध्ये 2 into 1 2 प्लस 1 into 1 1, म्हणजे 2 प्लस 1 मीन्स 3/2, 1.5 मीन्स 3/2. समजलं, म्हणजे इथं x चा पॉवर किती येणार 3/2, म्हणजे 1 प्लस 1/2 मीन्स 3/2, म्हणजे इथे येणार 1 अपॉन x पॉवर ऑफ 3/2 इंटू dx मायनस 7 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आता तरी पण इथं 1 अपॉन एक्स नाही, एक्स च्या स्वरूपात आहे का नाही, एक्स पॉवर ऑफ च्या स्वरूपात आहे. एक्स पॉवर मध्ये कोणता फॉर्म्युला पाहिलेला आहे, एक्स पॉवर पी. म्हणजेच ह्या फंक्शनला कुठे यावं लागेल आपल्याला न्यूमरेटर मध्ये.
तेव्हा त्याचं इंटिग्रेशन आपण करू शकतो. म्हणजे स्टेप 1 इक्वल टू 3 into integration of say square x into dx minus 4 into integration of 1 upon x into dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ, आता हा डिवाइड मधलं वर नेलं तर काय होणार, त्याचा पॉवर निगेटिव्ह होणार, म्हणजे x पॉवर ऑफ -3/2 into dx आणि -7 into integration of 1 dx. आता समोर आपण आता इंटिग्रेशन करू शकतो. आता 3 into इंटिग्रेशन ऑफ sec square x इंटिग्रेशन tan x minus 4 into integration of 1 upon x log x plus x power of n चा फॉर्म्युला इथे वापरणार, कारण x power of कॉन्स्टंट आहे. म्हणजे x power of n चा फॉर्म्युला काय सांगतो, x power of n plus 1 म्हणजे n ची व्हॅल्यू -3/2 आहे, -3/2 plus 1 upon -3/2 plus 1 minus 7 into integration of 1 dx x आणि प्लस c. अशा प्रकारे आपण आता समोर सॉल्व करायचं राहिलं, हे दोघांचे एडिशन झाल्यानंतर तो एक्झाम्पल आपल्याला आन्सर मिळणार 3 into tan x minus 4 into log x प्लस आता -3/2 plus 1 -3/2 plus 1 याला डिवाइड मध्ये 1 आहे, डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय किती 2 into 1 means 2, फर्स्ट क्रॉस -3 into 1 means -3 प्लस 2 into 1 means 2 -3 plus 2 -1 आणि डिवाइड बाय 2, म्हणजे इथं काय मिळणार x चा पॉवर -1/2 अपॉन इथं पण काय मिळणार मग -1/2 सेम आहे -7x plus c. आता हा जो x पॉवर ऑफ -1/2 आहे याला जर आपण डिवाइड मध्ये घेतलं तर त्याचा पॉझिटिव्ह पॉवर होणार, पॉवर काय ना पॉझिटिव्ह होणार, 3 into tan x minus 4 into log x आणि हा मायनस समोर घेतला तर इथे येणार मायनस आणि 1/2 चा रेसिप्रोकल होणार तर 2/1 होणार आणि इनटू हा डिवाइड मध्ये घेतलं तर 1/1 मध्ये येणार काय x पॉवर ऑफ 1/2. 1/2 होतं तर ते रेसिप्रोकल झाल्यानंतर 2/1 झालं आणि हा प्लस मायनस मायनस झालं आणि हा x पॉवर ऑफ मायनस होतं त्याला पॉझिटिव्ह केल्यानंतर तो डिवाइड मध्ये आला -7x plus c इक्वल टू आता शेवटची स्टेप आहे आपली 3 tan x minus 4 log x minus 2 into 1 is 2 आणि x पॉवर ऑफ 1/2 x पॉवर जसं आपण इथं रूट ऑफ x ला कसं कन्वर्ट केलं x पॉवर ऑफ 1/2 मध्ये 1/2 पॉवर असेल तर त्याला कशामध्ये लिहू शकतो आपण 1 into x पॉवर ऑफ 1/2 means रूट ऑफ x -7x plus c. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप लिहून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करून तुम्ही विचारू शकता. एक्झाम्पल नंबर 4 नंबरचं एक्झाम्पल आपण आता सॉल्व करणार आहे. याच्यामध्ये पण सर्व टर्म्स वेगवेगळे आहेत, प्लस मायनस मध्ये आहे, म्हणजे आपण काय करणार रूलनुसार सेपरेट इंटिग्रेशन इक्वल इंटिग्रेशन ऑफ 2x³ into dx minus integration of 5x into dx plus integration of 3 upon x into dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 upon x power of 5 into dx. आता काय केलं आपण सर्व टर्म्स ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये होते म्हणून आपण सेपरेट इंटिग्रेशन घेऊन टाकलं. आता पाहायचं आपल्याला कोणत्या फंक्शनचं इंटिग्रेशन कसं काढायचं, बरोबर. आता इथं 2 इज कॉन्स्टंट 2 बाहेर येणार, x³ चं इंटिग्रेशन x पॉवर ऑफ n च्या फॉर्म्युलानुसार आपण काढू शकतो. 5 इज कॉन्स्टंट x इंटिग्रेशन कसं काढायचं आपण बघितलं, कारण x चं पॉवर किती असतं 1 असतं म्हणून त्याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. 1 आता 3 बाहेर घेतलं तर 1/x येणार, 1/x चं इंटिग्रेशन माहिती आहे log x. आता 4 बाहेर घेतलं तर 1/x पॉवर ऑफ 5, जसं याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं की x पॉवर ऑफ -3/2 आला होता, 3/2 ला आपण वर घेतलं. तशाच प्रकारे याचा एक 1/x च्या स्वरूपात नाहीये, x पॉवर ऑफ च्या स्वरूपात आहे, म्हणजे याला पूर्ण न्यावं लागणार आपल्याला न्यूमरेटर मध्ये, नंतर त्याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. तर आता इंटिग्रेशन काढण्यासाठी पहिले त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल, नंतर सर्वांचं सोबत करू. आता इथं फक्त काय करणार आपण कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशन ऑफ x³ into dx
मायनस 5 बाहेर इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx प्लस 3 बाहेर कॉन्स्टंट असल्यामुळे 1 अपॉन काय राहणार x इंटू dx प्लस 4 बाहेर आणि इंटिग्रेशन ऑफ आता x पॉवर 5 वर मिळणार आपण 4 बाहेर घेतलं एका स्टेप मध्ये दोन क्रिया करू x पॉवर 5 म्हणजे x पॉवर ऑफ -5 होणार न्यूमरेटर डिनोमिनेटर मधून न्यूमरेटर मध्ये नेलं तर पॉवर काय होतं निगेटिव्ह इनटू dx आता याचं इंटिग्रेशन आपण काढणार कसं येणार इंटिग्रेशन ऑफ 2 इज कॉन्स्टंट x पॉवर ऑफ 3 चा x पॉवर ऑफ यांचा फॉर्म्युला यांच्या ठिकाणी 3 आहे तर काय ना x पॉवर ऑफ 3 + 1 अपॉन 3 + 1 मायनस 5 इज कॉन्स्टंट x चा इंटिग्रेशन x चा पॉवर किती येतं 1 म्हणजे -5 into x पॉवर ऑफ 1 + 1 अपॉन 1 + 1 नंतर प्लस 3 इज कॉन्स्टंट 1 अपॉन x चा इंटिग्रेशन log x आणि प्लस 4 इज कॉन्स्टंट इथं पण तसंच प्रकारे x पॉवर ऑफ यांचा फॉर्म्युला काय ना x पॉवर ऑफ -5 + 1 n + 1 मिस अपॉन -5 + 1 आणि शेवटी प्लस c इंटिग्रेशन कॉन्स्टंट त्याच्या समोर लिहून टाकायचं अशा प्रकारे आपण काय करणार आहोत सॉल्व करणार 2 into x पॉवर ऑफ 3 + 1 is 4 अपॉन 3 + 1 is 4 minus 5 into x power of 1 + 1 is 2 upon 1 + 1 is 2 plus 3 into log x plus 4 into x power of -5 + 1 -4 upon -5 + 1 -4 आणि शेवटी प्लस c आता या ठिकाणी 4 4 गेट कॅन्सल न्यूमरेटर मध्ये 4 डिनोमिनेटर मध्ये 4 गेट कॅन्सल आणि हा पॉवर मध्ये निगेटिव्ह आहे तर त्याला डिवाइड मध्ये घ्यावंच लागणार आपल्याला आता इथं 2 आहे इथं 4 आहे 2 ने 4 ला डिवाइड होतं 2 1 * 2 2 2 = 4 आता इथं काय राहणार x पॉवर ऑफ 4 अपॉन 2 मायनस आता इथं काय 5 into x स्क्वेअर कारण इथं कॅन्सल होणार नाही अपॉन 2 प्लस 3 log x इथं 4 4 कॅन्सल करून हा मायनस ने कॅन्सल झाला मायनस कुठे येणार मग मायनस प्लस मायनस आणि हा पॉवर निगेटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह करण्यासाठी पुन्हा डिवाइडर मध्ये मी इथं वर राहणार 1 आणि हा खाली येणार x पॉवर ऑफ 4 काय केलं समजणार मायनस इथे घेऊन टाकलं मायनस प्लस मायनस आणि x पॉवर ऑफ -4 ला पॉझिटिव्ह करण्यासाठी डिवाइड मध्ये घेतलं म्हणजे वर काय राहिलं 1 राहिलं आणि प्लस c अशा प्रकारे तुम्ही राईट करून घ्या एक्झाम्पल पूर्ण स्टेप बाय स्टेप लिहून घ्या स्टेप बाय स्टेप समजून घ्या काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा आणि हा जो एक्झाम्पल राहिलेला एक्झाम्पल नंबर 5 याला काय करायचं मी सांगून देतो हा जो डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर वेगवेगळे आहेत वर वेगवेगळे फंक्शन आहेत 3 फंक्शन आहेत सेपरेट खाली खाली एकच फंक्शन आहे या फंक्शनने काय करायचं याला सर्वांना सेपरेट डिवाइड करून घ्यायचं आणि सेपरेट डिवाइड केल्यानंतर सर्व टर्म्स सेपरेट होणार आणि सेपरेट होणार नंतर आपण मग त्याला सेपरेट घेऊन इंटिग्रेशन करणार तर काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही फोन करून किंवा तुम्ही मेसेज टाकू शकता मला कसं हे मला आम्हाला पुन्हा हा एक्झाम्पल घेऊन टाका नाही समजलं तर मी समजून सांगेन ठीक आहे